मी फोन काकांना सांग माझा फोन राहिलेला आहे म्हणून. आहे माझ्या लगेच लक्षात आलं, मी घरात पाय ठेवला ना, मी सगळ्यात डाएट वर आहेत मामाच्या लग्नामध्ये. डाएट आहे डाएट. तर मित्रांनो नमस्कार. आता संध्याकाळीची वेळ झालेली आहे आणि ब्लॉग आज संध्याकाळी सुरू करायचं आम्ही ठरवलं होतं सकाळीच. म्हणजे सुट्टी होती पण काय आज ऑफिसची थोडी कामं होती. मार्च एंड आहे तुम्हाला माहिती आहे. ऑफिसला भरपूर कामं असतात. ती कामं उरकली आणि आता मग संध्याकाळी थोडंसं बाहेर निघालेलो आहे. तुम्हाला फ्रेममध्ये मयूर दिसत आहे. मयूर गेले 2-3 दिवस झाले इथे आलेला आहे आमच्याकडे. 10वीच्या परीक्षा त्याच्या संपल्या आणि परीक्षा संपल्यानंतरचा जो वर्कलोड होता तो सर्व घालवण्यासाठी तो इथे आराम करण्यासाठी आमच्याकडे आलेला आहे आणि भरपूर आराम इथे सुरू आहे. आणि तो आल्यापासून काय आम्ही कुठं बाहेर गेलोच नाही, कारण तुम्हाला तर माहित आहे सध्या पेट्रोल आणि डिझेलची किती टंचाई आहे आणि गाडीमध्ये पेट्रोल काही आम्हाला 1-2 दिवस मिळालंच नाही. त्यामुळे आता मी गाडीत पेट्रोल टाकलेलं आहे आणि आता त्याला टेकडी गणपतीला आता घेऊन जाणार आहे. मॅडम काही येणार नाहीत आमच्यासोबत कारण तिकडे मोठी गाडी आपल्याला घेऊन जाता नाही येत आणि श्रावणी पण आमची क्लासला गेलेली आहे. तर आता याला घेऊन जातो मी आणि मग भेटूया आपण थोड्या वेळानंतर. तर आता आम्ही नाही का टेकडी गणपतीला या ठिकाणी आलेलो आहोत. इथे बघा नवीन सियारा गाडी घेतलेली आहे कोणीतरी, त्याची पूजा करायला बी इथे आलेले आहेत. आणि हे नागपूरचं आपलं टेकडी गणपती मंदिर. इकडे मला वाटतं काहीतरी काम सुरू आहे या साईडला, त्यामुळे त्यांनी हे केलेलं आहे, बंद केलं आहे. पार्किंग आता बाहेरच आहे. फोटो काढतायत सगळेजण, खूप मस्त आहे. टेकडी गणपती बाप्पा. तर आमचं आता नाही का टेकडी गणपतीचं मस्त छान असं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही परत घरी. तर मित्रांनो आता आम्ही टेकडी गणपतीचं दर्शन करून आलेलो आहोत घरी. हे बघा दोघ जण मोबाईल बघत बसले आणि मी तुम्हाला हे आमच्या ह्या सर्किटचा एक किस्सा सांगतो. म्हणजे श्रावला सोडायला गेली बरं गेली बरं तर हिची स्टाईल नाही ते का, आता ज्युपिटर गाडी आहे आपली, तर ज्युपिटर गाडीच्या जिथं आपण की लावतो ना त्याच्या खाली त्यांनी ग्लव्ह बॉक्स दिलेला आहे. तर हा पाणी बॉटल ठेवण्यासाठी, मोबाईल वगैरे ठेवण्यासाठी. तर हे दीडशाईनी काय करते माहितीये का, मोबाईल तिथं ठेवून जाते आणि मग आता ठीक आहे जाते नाही तिथं ठेवते त्यावेळेला आणि विसरण्याचं एवढं आम्हाला म्हणजे सवय आहे की आता टाइम झालाय आज एका वर्षात. याच्या आधीचा एका वर्ष नाही या आधी मोबाईल याच्या आधी माहितीये का असाच मोबाईल ठेवला होता आणि सकाळी मी पाणी मार लागलो बाहेर, तर हिच्या त्या ग्लव्ह बॉक्स मध्ये मोबाईल होता. कधी आता मागेच एक 2 महिने नाही काय नाही मोबाईल असंच झालं होतं बघा. हे असं असतंय. मग आता आम्ही टेकडी गणपतीला निघालो. मग रस्त्यात चौकात जायच्यात म्हणजे फक्त घराच्या कॅम्पसच्या बाहेर गेले होते. तर माझं लक्ष गेलं आणि मी बघितलं तर हिचा मोबाईल. मग मी मयूर जवळ मोबाईल दिला आणि तितक्यात मग हिनं काय केलं, हिनं डोकं लावलं. हिला वाटलं की हिचा मोबाईल हरवला करून नाही का कुठतरी पडला असेल म्हणून ही ताबडतोब आमच्या समोरचे जे क्वार्टर आहे तिथल्या मॅडमकडे गेली आणि त्यांचा मोबाईल घेऊन त्याच्यावर फोन करायला लागली. मग आम्ही काय उचलला नाही की बाबा हिला बोलवलेलं आहे म्हणून, नाही का मॅडम बोलवत असतील म्हणून. मग हिनं माझ्या फोनवरून दुसऱ्या नंबरवरून फोन केला. मग मी गाडी साईडला थांबवली. मग बघितलं तर काकांना सांग माझा फोन राहिलेला आहे म्हणून. तुम्ही काय करा काय नाही, म्हणजे एवढी विसरभोळी बाई आहे. नाही माझ्या लगेच लक्षात आलं, मी घरात पाय ठेवला ना, हे जात असताना मी बाहेर होते, जसं मी घरात पाय ठेवला तसं माझ्या लक्षात आलं की अरे मोबाईल गेला सोबत. मग मी लगेच आम्ही मध्ये चुकून ते मोबाईल बंद करून ठेवायला पाहिजे होतं, म्हणजे प्रँक करणार होतो आम्ही. काकूंकडे गेले आणि लगेच फोन केला काकूंच्या फोनवरून, सापडला ना. तर असं झालं. तर असा एक किस्सा. आता ठीक आहे
चला भेटू अजून पुढं, आपण अजून काही असे गमतीदार या मॅडमचे एडपट किस्से ऐकायला. तर मित्रांनो, आम्ही आता आलेलो आहोत चाट कॉर्नरला, ट्रॅफिक पार्क जवळ. मयूर आलेला आहे, त्यामुळे आम्ही काहीतरी आता चमचमीत आधी खाणार आहोत. आणि आमच्यासोबत कोण आलेले तुम्हाला दाखवतो. हे बघा, या दोघी जणी श्रावण एका क्लासवरून तिला आम्ही डायरेक्ट इकडे पार्सल करून आणलंय तिला आम्ही. मी पण तशीच आली आहे. हो, ही पण तशीच आली आहे. आता हे ऑर्डर करत आहेत. काय पाहिजे तुम्हाला? तुला काय पाहिजे? हा? मी तेच बोलते. मला कटोरी चाट. हा, तुला हा? सांगा लवकर लवकर. तर मित्रांनो, आम्ही इथे 2 पावभाजी मागवल्यात. इकडे रजवाडी पपडी चाट श्रावसाठी स्पेशल मागवलेला आहे. आणि हिच्यासाठी आम्ही काहीच नाही मागवलं. मी सगळ्यात डाएट वर आहेत मामाच्या लग्न. डाएट आहे, भावाचं लग्न आहे, डाएट वर आहे. फक्त थोडं थोडं सगळ्यात टेस्ट करून बघ. त्याच्यामुळे ही डाएट वर आहे. हा, सॅलड खाणार तू आहे. फक्त बघच ह्याच्यावर, ह्यानं वजन वाढत असते. हा, त्यामुळे मी डाएट वर आहे. डाएट वर वगैरे काही नाहीये. व्हेज पुलाव येतोय. तवा पुलाव ग. तवा पुलाव का? हा. मला नाही माहिती काय म्हणतो. तवा पुलाव येतोय. तोपर्यंत आमच्या प्लेटा बघ. ए हात न बोलव. खाऊ लागतो बघायचं तुम्हाला. हा, आता आम्ही पण पावभाजी खातो मी तोपर्यंत. सगळ्यांचा संपत आला ना. आमचं संपत आले, हो. हिचं आता आले. त्यामुळे आम्ही आमचं संपल्यानंतर तुझं खाणार आहे सगळं. पुलाव खाणार आहे आम्ही. तर मित्रांनो, मस्तपैकी आम्ही ट्रॅफिक पार्क जवळ जे चाट कॉर्नर होते तिथं खूप सारं खाऊन आलो. आणि सगळं खाल्ल्यानंतर त्याची सांगता जी आहे ती कुल्फीने झालेली आहे. या दोघी जणी गाडीने आल्या होत्या, आम्ही दोघं पायानं आलो. आणि कुल्फी खाण्याचा आम्ही या ठिकाणी आनंद घेतो. मला कसं वाटलं मयूर इकडे? खूप छान वाटले. हा, तर माहिले का? हा? अंबाजोगाईला असे बोर होतो, हम्म. म्हणलं इथे जरा असं चक्कर मारावे नागपूरला. बरेच वर्ष झालं आलो नाहीये. 4-5 वर्षानंतर आलाय. लहान चार होतं त्यावेळेस लई. हा, 4 वर्षानंतर आता मयूर आलाय. अरे वो त्याच्यामुळे सध्या आमचा पिघळायला ती सध्या आमचा वेळ कसा जातोय काही सगळी कळत नाही. पिघळायला. खाय लवकर लवकर. कारण की आता काढतानाच पाणी पाणी घालतात. हा, खूप वर्षानंतर आलाय. त्याच्या आता एक्झाम्स झाल्यात, नंतर पुढच्या शिक्षणासाठी बाहेर जाणार आहे. आणि तो आलाय, तो वेळ कसा जातोय काही कळत नाही आम्हाला. हो ना? पिक्चर, नुसते पिक्चर बघायला. हा, नुसते पिक्चर बघणं, धिंगाणा, मजा Netflix. मस्ती. श्रावणी, मयूर, तिच्या एक्झाम सुरू आहेत, नो अभ्यास, फक्त मजा मस्ती चालू आहे. असे चालले सध्या आमचे दिवस. तर चला मग आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी एंड करूया. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि खाली कुठलं हाईपचं बटन क्लिक करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.